शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता त्याच तातडीने पीक विम्याचे 12,000 रुपये देखील या 16 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आले आहेत। ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपये त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे आलेले आहेत, त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 12,000 रुपयाचे पीक विम्याचे जमा करण्यात येणार अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। अगदी पुढील 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला पाहायला गेले तर आज दुपारपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहे। आणि महत्त्वाचे अपडेट देखील आत्ताच बँकेने त्यांनी आदेश देऊन टाकले आहेत। अखेर शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। यासाठी जवळपास 7,400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा टप्प्यासाठी मंजूर देखील करण्यात आले आहेत। या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात ज्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण अगदी तुम्हाला दुपारपर्यंत करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रासाठी खरं म्हणजे ही आनंदाची बातमी आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला गेले तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। आता पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर आज 16 जिल्ह्यामध्ये, उद्या 16 जिल्ह्यामध्ये राहिलेल्या जे उरलेले जिल्हे उरले जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता बघा नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे, फक्त त्या शेतकऱ्याची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना देऊन टाकले। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक त्या ठिकाणी बघायचा आहे। तुम्हाला पीक विम्याचे तब्बल 12,000 रुपये आता हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत। 2022, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये तुम्ही एकदा जर पीक विमा त्या ठिकाणी भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे। मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला होता। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आत्तापर्यंत कमी मिळाला आहे, ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळालेलाच नाही, अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। दुसरा टप्पा देखील आता करण्यात आला आहे। यामध्ये पाहायला गेलं तर गट त्या ठिकाणी असा होता, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये आता मिळालेला आहे, फक्त त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसरा टप्पा या 16 जिल्ह्याच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला नमोचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता बघा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पीक विम्याच्या मागच्या वेळी घोटाळे झाले होते, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नमोच्या शेतकऱ्याचा हप्ता या ठिकाणी दिला गेला आहे, फक्त त्या शेतकऱ्याची लिस्ट आता या बँकेंना देण्यात आले आहे। कारण या बँकेचं या ठिकाणी फक्त गोरगरिबाने गरजू शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे। आणि नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पात्र ठरले आहेत, ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता मिळाला आहे, त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। आता बघा जे शेतकरी 16 जिल्ह्यामध्ये राहतात आणि या 16 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले असतील तर तुम्हाला पीक विम्याचे 12,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये दुपारपर्यंत 10 मिनिटांमध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता करण्यात आले आहेत। तुम्ही तर आता या ठिकाणी 2,000 रुपये नक्कीच तुम्हाला नमोचे मिळाले असतील तर 12,000 रुपये घेण्यासाठी तयार राहायचं आहे। नमोचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे दोन्ही एकत्र त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पाठवणार होते, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून येत असतात आणि पीक विमा केंद्र सरकारचा आहे। तुम्हाला पण माहीत आहे आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पीक विमा आलेला आहे। त्यामुळे दोन्ही मिक्स करून त्या ठिकाणी पाठवलेलं नाही, फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत। त्याच बँकेच्या खात्यावरती पुढील त्या ठिकाणी जवळजवळ दुपारपर्यंत आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या 16 जिल्ह्यामध्ये वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहेत। आता DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजे थोड्याच वेळामध्ये
तुमच्या खात्यावरती 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळालाच नसेल तर इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावरती बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात आले होते। कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले की त्यामुळे अजून पण 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप त्या ठिकाणी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आत्तापर्यंत मिळाला आहे त्यांना पण देखील कमी प्रमाणामध्ये पीक विमा जमा झाला आहे। आता कमी पीक विमा मिळाला असेल किंवा त्यांना अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण 16 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमूचे 2000 रुपये आलेत त्यांना पीक विमा देखील आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, शेतकरी मित्रांसाठी सोशल मीडियावर अफवा देखील पसरले होते की त्या ठिकाणी अनेक शेतकरी अपात्र होणार, यांना पीक विमा मिळणार नाही, त्यांना पीक विमा मिळणार नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे फक्त पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आला आहे। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना वाटप सुरू झाल्या, अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असं देखील सांगण्यात आलं होतं। आता तशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्या ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळाला आहे, त्यांनासुद्धा काही नाही मिळालं, काही नाही मिळालं सुद्धा नाही। या ठिकाणी पीक विमा आता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी जे आपले केंद्राचे कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलेत। आता बघा, काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्यामध्ये फक्त 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटलेला आहे। त्यामुळे 2022, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, केंद्र सरकारने पीक विमा या ठिकाणी जमा केलेला नव्हता, यासाठी 22-23 पर्यंत जो 22 ते 25 पर्यंत जो पीक विमा भरलेला होता, तर या सर्व पीक विम्याचे पैसे आता केंद्र सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहे अशी सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। पहिला टप्पा 6 जिल्ह्यामध्ये वाटला आहे, आता दुसरा टप्पा देखील या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। बँकेचं पाहायला गेलं तर सर्व्हर डाऊन होतं, काही तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह झालेला आहे। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होते हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल, सोयाबीन पीक असेल, कापूस पीक असेल, कांदा पीक असेल, उडीद पीक असेल, मूग असेल, या पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावरती पीक विमा कमी मिळाला असेल किंवा जर जास्त मिळालंच नसेल तर तुम्ही आता या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये जर राहत असाल, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयेचा तुम्ही लाभ घेतला असाल तर इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी या ठिकाणी अशा प्रकारच्या जवळजवळ 40 ते 45 प्रकारच्या पिकासाठी पीक विमा यादी अगदी 2022 ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याचं पावसाने वाऱ्याने नुकसान होते, गारपिटीने नुकसान झाले, अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। अनेक शेतकरी वाट बघून थकले होते, परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्येच पीक विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यात येते। जवळपास 12,000 हेक्टरी पीक विमा या ठिकाणी जमा होत असल्याचं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळं 16 जिल्ह्याची यादी कोणकोणते तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा जर असेल या ठिकाणी तुम्ही पीक विमा अगदीच थोड्या वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु यामध्ये एक अट देखील ठेवण्यात आले, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला आता 7व्या हप्त्याचे मिळाले आहेत का? बघा, ज्या शेतकऱ्यांना मिळत फक्त त्यांनाच पीक विमा त्या ठिकाणी त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, त्यांना आज पीक विमा जमा होतोय, तो म्हणजे रायगड जिल्हा। आता बघा, या पहिल्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। त्यानंतर जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरले होते त्यांना आता या ठिकाणी 2000 रुपये त्यांना मिळाले होते। फक्त त्या शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा हेक्टरी 12,000 रुपये त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हासुद्धा ह्यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक महत्त्वाची 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि आता लक्ष देऊन इथून पुढे व्हिडिओ बघा। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड। आता रायगड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमो योजनेचे 2000 रुपये 7व्या हप्त्याचे घेतले असतील तर त्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचे हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत।
2022, 2023, 2024 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा 3 वर्षाचा भरला होता, तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो योजनेचा 7वा हप्त्याचा देखील लाभ घेतला असेल तर त्यांना लवकरच पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता फक्त त्या शेतकऱ्यांना या रायगड जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा आदेश देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेला आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं आहे की शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा 2 नंबर जिल्हा देखील सांगण्यात आला, तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 20% शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळालेला आहे. बाकीचे जे शेतकरी वाट बघत होते त्यांना देखील थोड्याच वेळामध्ये म्हणजे दुपारपर्यंत लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ 2000 रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळाला आहे. त्यांच्या खात्यावरती देखील आता टोटल हेक्टरी 12,000 रुपये आता पीक विम्याचे मिळणार आहेत. आता तुमचा जिल्हा कोणता आहे लक्ष देऊन बघायचं आहे. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हालासुद्धा जवळजवळ दुपारपर्यंत तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग. आता या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं 2022, 2023, 2024ला जर शेती पिकाचं नुकसान झालं असेल, तुम्हालासुद्धा या ठिकाणी पीक विमा हेक्टरी तुम्हाला 12,000 रुपये जमा करण्यात येते. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचे 2,000 रुपये म्हणजे नमोचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील तर तुम्हाला इथून पुढे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे. तुमचासुद्धा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हालासुद्धा पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हालासुद्धा हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येतो आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखाच्या वरती त्या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र शेतकरी ठरले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्या ठिकाणी मिळाला नाही. आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना देखील पीक विमा मिळाला नव्हता. आता पीक विमा त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरणास सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाख शेतकरी राहतात. आता पीक विम्यासाठी पात्र देखील ठरले होते, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता. त्यांना पीक विमा सरकारच्या माध्यमातून यांना देखील जमा करण्यात येतोय. आता इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता पुढचे जिल्हे देखील सांगण्यात आले ते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी. या जिल्ह्यामध्ये देखील ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत, त्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती आता पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 12,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतरचा पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणजे लातूर त्यानंतर नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये देखील यावर्षी खूप मोठा पाऊस पडला, यामुळे देखील खूप मोठं नुकसान झालं. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यासाठी पंचनामा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यातच एक आनंदाची बातमी देखील आहे, ज्या शेतकऱ्याने पीक विमा मिळाला नव्हता त्यांना देखील पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येतोय. त्यानंतर आता पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सातारा, पुणे आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धुळे आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे. त्यानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. तुम्हालासुद्धा पीक विम्याचे या ठिकाणी तुमच्या हक्काचे 2022, 2023, 2024 जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हालासुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला पाहायला गेलं तर सोलापूर त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे धुळे. या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, असेच आपल्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराय हक्काचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.